नमस्कार. मी कॅप्टन अभिषेक पिंगळे. बारामती विमान अपघाताचा प्रिलिमिनरी रिपोर्ट आलाय आणि त्याचे डिटेल्स एक्सप्लेन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. 16 पानांचा हा रिपोर्ट आहे. सुरुवातीला कॅप्टन आणि को पायलट दोघांचा वर्क एक्सपिरियन्स वगैरे एज वगैरे लिहिलंय. तर कॅप्टनचं वय होतं 61 आणि फर्स्ट ऑफिसर 25 वर्षाची होती, यंग होती. तिचा एक्सपिरियन्स होता ऑन टाईप जवळजवळ 2200 तास त्या पर्टिक्युलर विमानावर. कॅप्टनचा 2700 म्हणजे ऑलमोस्ट 2800 तास वर्क एक्सपिरियन्स होता त्या पर्टिक्युलर विमानात आणि त्यांचा टोटल फ्लाइंग एक्सपिरियन्स जवळजवळ 18,000 तासाचा आहे. आणि 61 म्हणजे आमचं रिटायरमेंट एज पायलटचं जर तुम्ही मेडिकली फिट असाल तर 65 आहे. सो ही इज क्वाईट सिनियर आणि एक्सपिरियन्स्ड. फर्स्ट ऑफिसर त्या मानाने नवीन होती. दुसरा पॉईंट त्यांनी मेन्शन केला की कॅप्टन आणि को पायलट दोघं बारामतीला पूर्वी बराच वेळा गेलेत आणि त्यांनी आतापर्यंत बऱ्याच VIPsला फ्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी बारामती एअरपोर्ट बद्दलची माहिती दिली आहे आणि माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी जे काय सगळं एक्सप्लेन केलेलं, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा. त्याच्याने तुमचं एव्हिएशन नॉलेज, फ्लाइंग रिलेटेडच्या टर्मिनॉलॉजीज आणि बरंचसं मी सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आणि ऑल्सो बारामती एअरपोर्टचं टोपोग्राफी पण एक्सप्लेन केलेलं. तर ह्या रिपोर्टमध्ये बेसिकली तेच ते परत मेन्शन करतायत. आणि ज्या रनवे मार्किंग्स होत्या त्या पुसट होत्या, म्हणजे बऱ्याचशा व्यवस्थित मार्किंग्स नव्हत्या. त्याचा त्यांनी एक फोटो पण त्याच्यात प्रिंट केलेला आहे. आणि पुढे मग त्यांनी जो मेन पॉइंट आहे बारामती अपघाताचे जे कारण, आता झालं काय, जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला बरेचसे सो कॉल्ड एव्हिएशन एक्सपर्ट्स मला युट्यूबवर नाही पण इंस्टाग्रामवर कमेंट करून सांगत होते की CCTV मध्ये तर क्लिअर दिसतंय. मग दुसरी गोष्ट होती की ब्रॉड डे लाईट आहे, म्हणजे दिवसा कसं काय विजिबिलिटीचा इश्यू होऊ शकतो आणि लाइटिंगची काय गरज आहे. म्हणजे अशा बऱ्याच प्रश्न मला लोकांनी माझ्या इन्स्टावर टाकलेले. लेट मी टेल यू की पायलटला जवळजवळ 12 एक्झाम्स द्यायला लागतात आणि त्या 12 पैकी एक मेट्रोलॉजी एक विषय असतो, म्हणजे हवामान ज्याला आपण म्हणतो. ऑलमोस्ट जे हवामान खातं जे काही त्यांचा अभ्यास असतो ऑलमोस्ट तोच सिमिलर सिलेबस आम्हालाही असतो. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यात मेन्शन केलेलं की फॉगचे पॅचेस असतात. फॉगचे पण 3-4 टाईप्स आहेत, रेडिएशन फॉग, ॲडव्हेक्शन फॉग. तर बेसिकली होतं काय की टोपोग्राफी प्रमाणे जरी तुम्हाला CCTV मध्ये क्लिअर दिसत असेल किंवा जरी डे लाईट असेल आणि भर दिवसात तुम्हाला सगळीकडे दिसत असेल, पण ज्या पॅचेस असतात त्या पर्टिक्युलर टोपोग्राफी मध्ये बनलेले, तर त्या पॅचेसमुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर साईडलाच दिसत नाही किंवा त्या एरियामध्ये दिसणार नाही. आजूबाजूला तुम्हाला सगळं क्लिअर असेल पण तिथे दिसणार नाही. तर ही युनिक प्रॉपर्टी आहे फॉगची. आणि बिकॉज विंड्स कमी असल्यामुळे फॉग्स लवकर बनतो पण आणि तो लवकर जात नाही. विंड्स जर स्ट्रॉंग असतील तर फॉग शक्यतो बनत नाही आणि बनला तरी तो लवकर पसरतो. त्याच्यानंतर त्यांनी बारामतीच्या एअरफील्डच्या अराउंड व्हिजिबिलिटी मार्कर्स जे आहेत, म्हणजे युजली ज्या एअरफील्ड जशा अनकंट्रोल्ड असतात, छोट्या असतात, तिथे वेगवेगळे लँडमार्क्स असतात. आपण म्हणू शकतो की समजा काय पाण्याची टाकी असेल किंवा कुठली काही पर्टिक्युलर एक बिल्डिंग असेल वेगळ्या दिशेला, तर त्या दिशेनी ते त्या साईडला बघतात ती दिसते का नाही आणि मग तिथून ते व्हिजिबिलिटी किती मीटर आहे ही अशी व्हिज्युअली ते ठरवतात. जो टॉवरवर कंट्रोलर बसलेला असतो तो हे ठरवतो अंदाजे की व्हिजिबिलिटी किती असेल. पण व्हिजिबिलिटीचे पण 2 प्रकार असतात. एक जी आपण नॉर्मल अशी समोर बघतो आणि एक स्लॅन्ट व्हिजिबिलिटी आहे. तर आता त्यांनी मेजर पॉइंट हा मेन्शन केलाय की रिपोर्टेड व्हिजिबिलिटी जी होती ती 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होती. पण गंमत अशी आहे की बारामतीच्या एअरपोर्टवर लँड करण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट आहे 5000 मीटर. तर हा पहिला पॉइंट आहे, म्हणजे ती फ्लाईट किंवा त्याचा अप्रोच किंवा ती लँडिंग इटसेल्फ इलिगल आहे इन अ वे. बिकॉज तुमच्या जर एका पर्टिक्युलर एअरफील्डवर लिमिट असेल सेट केलेली व्हिजिबिलिटीची, समजा कुठे 2 किलोमीटर असेल, तर ती जर 1800 किंवा 1900 जरी झाली तरी तुम्हाला तिथे जाऊन लँड करता येत नाही. तुम्हाला दुसरीकडे जायला लागतं. इथे तर रिपोर्टेड 3000 आहे आणि रिक्वायर्ड मिनिमा आहे 5000, म्हणजे जवळजवळ 2000चा फरक आहे, 2 किलोमीटरचा फरक आहे, तरी त्यांनी लँडिंग केलं. अशा वेळेस ऑनेस्टली अलाउडच नाहीये, इलिगल आहे आणि याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन किंवा कारवाई होती जर तुम्ही लँडिंग केली तर. तरी पण आपण बघितलं की यांनी कंटिन्यू केली फ्लाईट. आणि बॉम्बे आणि पुण्याच्या पण व्हिजिबिलिटी रिपोर्ट्स दिल्या आहेत. पुण्याचं त्याच टाइमला 2000 होती, म्हणजे ती त्याच्यापेक्षाही कमी होती.
मग सॅटेलाइट इमेजमध्ये पुण्यावर फॉगचे थोडे पॅचेस होते असं त्यांनी मेन्शन केले. नंतर त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्याच्यात ऑल्सो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ह्याच्यात काय त्यांना मिळालंय ते त्यांनी मेन्शन केलंय की ती रिकव्हरी झाली. बिकॉज एअरक्राफ्ट जेव्हा क्रॅश होतं तर त्याच्यात विमानात जे हे रेकॉर्डर असतं ते वेल प्रोटेक्टेड आणि अशा ह्याच्यात बनवलेलं असतं की ते इम्पॅक्ट सहन करतं, म्हणजे आगीचा किंवा पाण्याचा किंवा इतर जी फोर्सेसचा जो इम्पॅक्ट होतो क्रॅश झाल्यानंतर, तर ते त्यांनी रिकव्हर केले. सेकंडली जे मेन्शन केलंय ब्रेथ अॅनालायझर टेस्ट, जी BA टेस्ट म्हणतो, अल्कोहोलसाठी आम्ही जी दर फ्लाईटच्या अगोदर टेस्ट असते, त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलाय माझ्या यूट्यूबवर. तर बऱ्याच मीडिया रिपोर्ट्स होतं की पायलट ड्रिंक करून फ्लाय करत होते वगैरे. तर ऑब्व्हियसली या रिपोर्ट्स रॉंग आहे, बिकॉज जेव्हा पण तुम्ही एक BA टेस्ट करतात तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते आणि ह्यांच्याकडे त्यावेळेस दोघा पायलट्सनी BA फ्लाय केलाय त्यांचा, ती अल्कोहोल टेस्ट केली आहे, त्याचे व्हिडिओज पण आहेत आणि ते व्हिडिओज त्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर व्हॉट्सअप ग्रुपवर पण शेअर केले. ही इन्फॉर्मेशन कम्प्लिटली रॉंग होती की त्यांनी दारू पिऊन विमान चालवले वगैरे, बिकॉज त्यांची जी BA टेस्ट आली आहे ती निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, त्यांनी अल्कोहोल नव्हतं पिलं. मेन्शन केलंय की त्या पर्टिक्युलर फ्लाईटच्या अगोदर रात्री विमान सुरत ते मुंबई आणि परत सुरतवरून मुंबईला गेलेलं. काही अबनॉर्मॅलिटीज एअरक्राफ्टमध्ये नव्हत्या, त्या मेन्शनही केलेल्या आहेत. प्लस त्याच्यानंतर जे टेक्निशियन्स असतात एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर्स, त्यांनी पण एअरक्राफ्टचा चेक केलेला, त्यांनाही एअरक्राफ्टच्या इन्स्पेक्शनमध्ये काही फॉल्ट किंवा काही असं अबनॉर्मल आढळलं नव्हतं, हे त्यांनी मेन्शन केले. अपघाताच्या दिवशी 8:01 सकाळच्या एअरक्राफ्टनी पुशबॅक केलं आणि 8:09 ऑलमोस्ट 10 मिनिटाला विमानाने टेक ऑफ केलेलं. बारामतीच्या दिशेने त्यांचं ते रवाना झाले. तर आता जे रेकॉर्डिंग्स आहे त्यांनी मिनिट बाय मिनिट रेकॉर्डिंग्स मेन्शन केलेत. तर जेव्हा पुणे रडार ATCनी त्यांना बारामतीला ट्रान्सफर केलंय, तर बारामती ATCची त्यांचा संवाद असा झालाय की बारामती सांगते की रनवे 11 यूजमध्ये आहे, विंड्स काम आहेत, विंड्स नाही आणि तुम्ही रनवे 11 साठी क्लिअर आहात. तर आता एअरक्राफ्टमध्ये पायलटनी रिक्वेस्ट केले की आम्हाला रनवे 29 हवाय. तर आता रनवे 11 आणि 29 म्हणजे अशी जी धावपट्टी असती, एक बाजू रनवे 11 आहे आणि एक बाजू रनवे 29 आहे. तर आपलं जे मॅग्नेटिक कंपस इंडिकेटर असतं ना, त्याचे जी डायरेक्शन्स असतात त्याच्यानी हे रनवेचा नंबर ठरतो. म्हणजे 29 म्हणजे 290 हेडिंग आणि 110 ही हेडिंग आहे. तर 29चा अपोजिट 110. तर असं तुम्ही लँड करू शकतात किंवा रनवेवर असं लँड करू शकतात. तर हे या रनवे जे नंबर्स असतात ते नंबर्स असे ठरतात. मग त्यांनी परत त्यांचा माइंड चेंज केलं आणि ह्याच्यात लिहिलं आहे की नंतर त्यांनी परत मग रनवे 11 साठी रिक्वेस्ट केलं आणि मग ATC टावर म्हणले की ठीक आहे, तुम्हाला रनवे 11 साठी तुम्ही क्लिअर आहात. तर त्यांनी पहिल्यांदा 29 रिक्वेस्ट केलेलं, मग नंतर रनवे 11 रिक्वेस्ट केलं. तर आय डोंट नो. तर तेव्हा त्यांनी परत त्यांना व्हिजिबिलिटी पण विचारली की किती आहे, तर टावरनी रिपोर्ट पण केलं की त्यांना 3 किलोमीटर व्हिजिबिलिटी आहे आता. पण नंतर टावरने त्यांना रिक्वेस्ट केलंय की तुम्हाला रनवे दिसल्यावर तुम्ही मला कळवा, आणि ते म्हणले की आम्हाला रनवे दिसला नाहीये, टरेन दिसलाय, म्हणजे खाली ग्राउंड दिसते, पण रनवे दिसल्यावर आम्ही तुम्हाला कळवतो. मग त्यांनी विचारले की फायनल अप्रोच कोर्स 110 आहे का. ATCनी सांगितले की 110 नाहीये, 107 आहे. मग ते म्हणले की ठीक आहे 107, आणि मग फायनल अप्रोचवर येताना आम्ही तुम्हाला कळवतो. तर मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलेलं की त्यांनी एक अप्रोच केला आणि त्यांनी गो राऊंड केलंय. तर हे रिपोर्ट्समध्ये पण हेच मेन्शन केलंय की गो राऊंड केलं. आता गो राऊंड काय कसं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांनी जरी 3000 व्हिजिबिलिटी केली तरी त्यांनी अप्रोच केला, हे इटसेल्फ इलिगल आहे, मी आधीच सांगितलं होतं. प्लस त्यांनी सेकंड अप्रोचमध्ये परत रनवे 11 साठी त्यांनी अप्रोच केला आणि त्याच्यानंतर ओशिट हे कॉल आलेला. नेक्स्ट थिंग वॉज द एअरक्राफ्ट क्रॅश्ड. त्यांनी डिपिक्ट केलंय PDF मध्ये की रनवेचा ट्रॅक वगैरे काय होता आणि गो अराउंड प्रोसिजरमध्ये ते कसं त्यांनी ते फ्लाय केलं, हे त्या पेजमध्ये फोटो फॉर्मॅटमध्ये त्यांनी रिपोर्टमध्ये मेन्शन केलंय. तर त्यांनी पुढे मेन्शन केलंय की DGC आता जे काय ॲक्शन्स घेतील किंवा नॅव्हेड्स त्या एअरपोर्टवर वाढवतील, विमानाच्या ब्रेकेजचं म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे काही इमेजेस आहेत ते सगळे शेअर केलेत. तर प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये हेच दिसतंय की एअरक्राफ्टमध्ये काहीच फॉल्ट नव्हता आणि पायलट्सची चूक होती.
पायलटचं जजमेंटल एरर होतं. तर मला असं बऱ्याच लोक विचारतात की ॲज अ पायलट तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे होतं. मला हे सांगायचं आहे की सगळ्या कंपनीज आणि एअरलाईनच्या वेगळे SOPs असतात. तर करंटली मी ज्या ऑर्गनायझेशनसाठी काम करतो तिथे असं आहे की 2 अटेम्प्ट तुम्ही करू शकतात एका पर्टिक्युलर एअरफील्डवर लँड करण्यासाठी, जर लिगल असाल तर. ह्या केसमध्ये तर ते अलाउडच नव्हतं ते त्यांना अप्रोच किंवा लँड करणं, पण तरी त्यांनी अटेम्प्ट केला. तर दुसऱ्यांदी जेव्हा तुम्ही गो राऊंड करता, आता ह्यांनी पहिल्यांदा गो राऊंड केलं, ह्यांना रनवे दिसला नाही, ऑलरेडी विजिबिलिटी कमी होती, तर द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन वॉज टू डायव्हर्ट म्हणजे ठीक आहे आपल्याला आता इथे लँडिंग जमत नाहीये आणि आपण आपल्याकडे जेवढं फ्यूल आहे आत्ता ऑन बोर्ड त्या इंधन आणि त्याच्या मायलेज आणि त्याच्या ॲव्हरेज कॅल्क्युलेशन प्रमाणे तुम्ही जवळच्या एअरफील्डवर कुठे जाऊ शकता तिथे जाऊन सेफली तुम्ही लँड करणं. आणि जेव्हा 1-1.5 तासांनी 2 तासांनी जेव्हा तिथली विजिबिलिटी आणि वेदर इम्प्रूव्ह होईल बारामतीचा, तिथून परत तुम्ही रिफ्यूल करून परत तुम्ही बारामतीला जाणं, ह्याला म्हणतात डायव्हर्जन. तर तुमच्याकडे डायव्हर्जन एअरफील्ड परत तुम्ही मुंबईला जाऊ शकले असते किंवा पुण्याला जाऊ शकले असते. तर हा बेस्ट आणि सेफेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन आहे. जेव्हा तुम्ही एक अटेम्प्ट केलाय, तुम्हाला रनवे दिसलेला नाहीये, सेकंड अटेम्प्ट करणं आणि इतक्या लो जाऊन पण गो अराउंड नाही करणं हे चुकीचं वाटलं मला. बिकॉज ह्याच्यात सेफ्टी सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्स आहे की तुम्हाला एका पर्टिक्युलर ऑल्टिट्यूड पर्यंत तुम्ही खाली येऊ शकतात, डिसेंड करू शकतात आणि अप्रोच एक अटेम्प्ट करू शकतात. पण जर तुम्हाला रनवे दिसला नाही तर तुम्ही गो राऊंड करणं हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, जे त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलं. पण सेकंड अटेम्प्टमध्ये का नाही केलं? सायकोलॉजिकली त्यांना वाटलं की मी करू शकतो की एक्झॅक्टली की का? ह्याचं उत्तर मे बी तेच देऊ शकतात. आता रिपोर्टमध्ये सेकंड अटेम्प्टच्या वेळेस काय कॉन्व्हर्सेशन झाले कॉकपिटमध्ये ते काय मेन्शन नाही केलं. बिकॉज 2 पायलट्स असतात त्या कॉकपिट आणि जेव्हा एकाला दिसतं की दुसरा काहीतरी चुकीचं करतोय किंवा अबनॉर्मल करतोय, तर त्याची ड्युटी आहे त्यांनी त्या दुसऱ्या पायलटला सांगणं की बॉस असं असं मला वाटतंय आणि आपण असं असं करायला पाहिजे, हे करेक्ट नाही वाटत आहे. दोघं इक्वली कॉम्पिटंट आहे एकामेकांच्या डिसिजन्स चॅलेंज करून त्याला क्वेश्चन करणं आणि जर कोणी दोघांपैकी कोणी चुकीचं काही करत असेल तर त्याला ते सांगणं. आता अगेन ही इन्व्हेस्टिगेशन डीपर होईल आणि ह्याचा फायनल रिपोर्ट पण येईल. त्याला महिने जाऊ शकतात. सो आय होप आय क्लिअर्ड व्हॉट एव्हर डाऊट्स वी हॅड माझ्या पहिल्या व्हिडिओपासून. जेव्हा रिपोर्ट्स नव्हते आले, मी मीडिया रिपोर्ट्स आणि जे व्हिज्युअल होते त्याच्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवले. तोही नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि ह्याचा पण जो PDF आहे जर कोणाला गो थ्रू करायचा असेल तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार.